हिंगोली लोकसभेसाठी अखेर महायुतीने उमेदवार बदलण्याची तयारी सुरू केलेली आहे। भाजपच्या वतीनं काही दिवसांपूर्वी एक महत्त्वाची बैठक आयोजित करत हेमंत पाटील यांच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केलेली होती आणि त्याला कुठेतरी यश मिळताना दिसत आहे। आपल्यासोबत भाजप आमदार तानाजी मुटकुळे आहेत। साहेब, आपण केलेल्या प्रयत्नांना यश मिळते। हेमंत पाटलाविषयी आपण तक्रार केलेली होती आणि आता ते उमेदवार बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, तसं सुतवाद देखील केलेला आहे। आम्ही हेमंत पाटलाविषयी तक्रार केलीच नव्हती। मुळात आमची मागणी होती की भारतीय जनता पार्टीला ही जागा दिली पाहिजे अशी मागणी होती आमची, पण ती जागा आम्हाला मिळाली नाही। अखेर शिवसेनेला जागा राहिली असं आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आम्हाला परवा नांदेडच्या एअरपोर्टवर त्यांची भेट घेतली आणि त्यांनी सांगितलं की ती जागा शिवसेनेला राहणार। आता शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी अशी माहिती दिलेली आहे की नवा उमेदवार लवकरच एकनाथ शिंदे जाहीर करतील आणि तो उमेदवार जो असेल त्याला आम्ही निवडून आणू। कोण असेल तो उमेदवार? नाही, त्यांच्या पक्षाचा विषय तो मुख्यमंत्री साहेब घोषणा करतील त्याप्रमाणे होणार आहे आणि आम्ही युतीचा धर्म पूर्णपणे पाळणार आहोत, त्यामुळे बाकीचा विषय आम्ही कशाला। बाबुराव पाटील कवळीकर यांचं नाव निश्चित झालेलं आहे अशी माहिती मिळत आहे। माझ्याही ऐकण्यात आहे, चर्चा लोक करायला आपल्या माध्यमातूनच आमच्या ऐकण्यात आहे की बाबुराव पाटील कवळीकर यांना देतील असं माध्यमाच्या विषयातून आमच्या कानावर आहे। या सगळ्या चर्चेनंतर बाबुराव पाटील कवळीकर आपल्या भेटीला आलेले आहेत। ते आता जिल्हा प्रमुख आहेत नांदेडचे, उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येऊ लागले आणि शिवसेनेचा फॉर्म भरायचा, म्हणजे कोणाचा भरायचा आणखी त्यांनी सुद्धा गुलदस्त्यात ठेवलेला आहे। ते फॉर्म भरायसाठी म्हणून आम्हाला माहिती देण्यासाठी आले ते। पण नक्की तुमच्या बैठकीमध्ये यश आले त्याचं समाधान आहे? नाही, आमचं तर अपयश आहे। आम्हाला भाजपला जागा मागितली होती ती आम्हाला मिळाली नाही। पण तुम्ही शिवसेनेकडून पण धनुष्यबाणावरती निवडणूक लढू असं म्हटलं होतं, तरी पण ते बी अपयशच आमच्यातल्या कोणाला देतील म्हणून आता काही वाटत नाही आम्हाला। नक्कीच। तर हे होते भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे आणि आपण जर बघितलं तर थोड्याच वेळापूर्वी आमदार संतोष बांगर यांनी उमेदवार बदलीचे संकेत दिलेले होते आणि त्यानंतर थेट भाजपच्या कार्यालयामध्ये उमेदवार हे जे संभाव्य उमेदवार आहेत महायुतीचे बाबुराव पाटील कवळीकर दाखल झालेले आहेत। त्यांनी सर्व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतलेली आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाजपचे प्रदेशाचे उपाध्यक्ष गजानरावजी घुगे आणि त्यासोबतच महाराष्ट्राचे प्रवक्ते गणेशदादा हाके आहेत। भाजपचे हे सर्व पदाधिकारी आहेत आणि एकंदरीत आपण जर बघितलं तर भाजपने जी बैठक घेतलेली होती या बैठकीला कुठेतरी यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि लवकरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीच्या नव्या उमेदवाराची घोषणा करणार आहेत आणि या निमित्तानं हिंगोलीमध्ये महायुतीच्या नेत्यांनी जे प्रयत्न केलेले होते त्याला कुठेतरी आता यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।